नफ्यातील कालवे म्हणून गोदावरी नदीचे कालवे ओळखले जातात। गोदावरीचा डावा व उजवा कालवा हे असे दोन कालवे आहेत ज्यावर शासनाने केलेला खर्च केव्हाच वसूल झालेला आहे। नफ्यातील कालवे म्हणून या कालव्यांमार्फत शासन व नाशिक पाटबंधारे खात्याला कोट्यवधींचा खर्च मिळतो, परंतु तरीही गेल्या 110 वर्षात या कालव्यांची पूर्ण वाहतूक झालेली होती। याच कालव्यातील सुमारे 42 किलोमीटरच्या अंतरावरील वितरण व्यवस्थेतील कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला। या कामासाठी मंत्री विखेंनी सुमारे 150 कोटींचा निधी मंजूर केलाय। 100 वर्षांच्या मागणीचे भिजत घोंगडे विखेंच्या पुढाकाराने सुटल्याने राहता व कोपरगाव तालुक्यातील शेती वाचणार आहे। नेमके काय झाले हाच विषय आपण आज समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गोदावरीचा डावा व उजवा कालवा हे दोन्ही कालवे ब्रिटिश कालीन आहेत। या दोन्ही कालव्यांचे कार्यक्षेत्र सुमारे 25,000 हेक्टर म्हणजेच 62,500 एकर आहे। सुमारे 63,000 एकर कार्यक्षेत्र भिजवणाऱ्या या कालव्यांची गेल्या 110 वर्षात मोठी वाताहत झाली। 1983 सालापासून या कालव्यांच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे पडले आहेत। ज्या वर्षी अतिवृष्टी होती त्या वर्षी या कालव्यांची जास्त दुर्दशा होती। या वर्षीही जास्त पाऊस झाल्याने या कालव्यांनी अखेरचा श्वास घेण्यास सुरुवात केली। या दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी या दोन्ही लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांची होती। अखेर पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यातील उजव्या कालव्यासाठी विशेष प्रयत्न करून निधी मंजूर करून घेतला। महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत 149 कोटी 83 लाख रुपयांच्या निधीमधून गोदावरी उपसा तट कालव्यावरील 65 ते 107 किलोमीटर मध्ये वितरण व्यवस्थेच्या नूतनीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामाचा भूमिपूजन समारंभ बुधवारी करण्यात आला। जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तो पार पडला। या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा काळे आदी उपस्थित होते। 1915 मध्ये गोदावरीचा उजवा कालवा व 1918 मध्ये गोदावरीचा डावा कालवा झाला। या दोन्ही कालव्यांची निर्मिती ब्रिटिशांनी केली, म्हणजेच हे दोन्ही कालवे सुमारे 110 वर्षांपूर्वी झाले। सुरुवातीला 1983 मध्ये या कालव्याच्या नूतनीकरण आणि त्यानंतर नाबार्ड मार्फत 75 कोटी रुपये खर्चाचे आराखडे तयार करण्यात आले। गोदावरीचे हे दोन्ही कालवे असे आहेत की त्यावर झालेला सर्व खर्च केव्हाच वसूल झालेला आहे। नफ्यातील कालवे म्हणून गोदावरी कालवा मार्फत शासन व नाशिक पाटबंधारे विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूल आजही मिळतो, मात्र त्याच्या दुरुस्तीकडे आतापर्यंत लक्ष दिले गेले नव्हते। गेल्या 100 वर्षात हे कालवे खिळखिळे झाले होते। नगर, नाशिक आणि मराठवाड्याच्या पाण्याच्या भांडणात या कालव्यांकडे डोळेझाक केली जात होती। आजवर अनेक पाटबंधारे जलसंपदा मंत्री आले काय आणि गेले काय, पण गोदावरी कालव्याची दुरुस्ती झाली नव्हती। नाशिक, निफाड, सिन्नर, कोपरगाव, राहता, वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यातील लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांचे शेतीचे नंदनवन करणारे हे कालवे सध्या अखेरच्या घटका मोजत होते। 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाचा कायदा अस्तित्वात आला। त्याची झळ 2012 पासून गोदावरी कालव्यांना बसायला सुरुवात झाली। या कालव्यातून मराठवाड्याला समन्यायी पाणी मोजून दिले गेले। परिणामी येथील शेती व त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांची वाट लागली। गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यावर 97 पूल, 12 जलझंपी, 19 90 कमान मोऱ्या, 21 जलसेतू, 3 रेल्वे क्रॉसिंग, 1 सायपण, 5 अतिवाहक, 6 काठ विमोचक आणि 129 विमोचक अशी एकूण 364 कामे आहेत। त्यापैकी सुमारे 126 ते 130 कामे पूर्ण झालेली आहेत। अजूनही निम्मी कामे अपूर्ण आहेत। कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नव्हते। राहता व कोपरगाव तालुक्यातील शेतीला त्याचा सर्वात जास्त फटका बसत होता। आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या कालव्याच्या कामासाठी 150 कोटींचा निधी आणल्याने त्यांच्या शेतीला फायदा होणार आहे। या कामामुळे गोदावरी उजवा तट कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा अधिक नियमित आणि परिणामकारक पद्धतीने उपलब्ध होणार आहे। वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण झाल्यामुळे पाणी गळती कमी होईल, सिंचन कार्यक्षमता वाढेल, तसेच अधिक क्षेत्राखालील शेतीला पाणी मिळून उत्पादक क्षमता वाढणार आहे। या प्रकल्पामुळे स्थानिक शेतीला बळकटी, शेतकऱ्यांचा खर्च कमी आणि शाश्वत सिंचन व्यवस्थेचा विकास साधला जाणार आहे। मित्रांनो, महायुती सरकारचे हे काम तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।